ये ना फ्रेम मध्ये भावाने. आम्ही फिरायला चाललोय कुठं? कर्नाळा फोर्ट. हां काही झालं बघा. आरती चालू आहे काही. आरती चालू आहे आणि आम्ही चाललोय फिरायला. अगं ये मग. हे बघा देव माणूस. हा एक कचरा इज परमनंट काकाच्या हातात. सकाळी सकाळी कोण पण बाहेरचा कचरा घेऊन. आम्ही नंतर भेटू. हॅलो गाईज. लई थंडी. स्मशानभूमीजवळ चालू. आम्ही स्मशानभूमी दाखवू तुम्हाला. आणि भूत चालली तिथं बघा. हे बघा ही एक सॉरी बोल. अरे दिसत पण नाही. थांब परत कर. हे बघा ब्रिजवर आहे. इकडनं ट्रेन येते. आता आम्ही पनवेल ट्रेन पकडून जाऊ. ते दोघं भावाने गेलं पुढं. मी आपली पाठीवर. हॅलो गाईज. आता आम्ही जस्ट बेलापूर स्टेशनला पोहोचलोय. दाखव गं स्टेशन. या बघा सगळ्यांनी बघा. सगळ्यांनी बघा बेलापूर स्टेशन. आम्ही आला का काय बरं का फिरवता का? मुद्दाम ब्लॉक करा व्हायला. थोडं फिल्टर लावते नंतर. किरीस का गाणं किरीस का गाणं सुन नाही का? दिल ना दिया लपेटा. मला झोप आली. लपेटा तो एक आणि हा एक. आम्ही ट्रेनमध्ये आहोत आता. या पोरीचा पावडर जास्त झाला. नको हे टाकायचं नाही सगळं. टाकणार आहे. किरीस का गाणं सुने का? सुने का किरीस? तेवढं त्याच्या फक्त आवाज येत असेल ट्रेनचा. पनवेल स्टेशनला उतरलो आहे काय. पनवेल महिला बघ कशी काढली सगळी. काय नको गाईज तुम्हाला आता आम्ही चाललोय बसमध्ये. कुठली बस पकडायची माहिती. हे बघा चहा पितात. किती शिस्तीत स्माईल दिलीस ग. सगळ्यात शेवटची सीट पकडली. आमच्या पाठी कोणीच नाहीये. गाईज एक कांड झालाय. आम्ही इथे कर्नाळाला आलो आणि आज बंद आहे. चला आपण जरा पुढे जाऊ. पण इकडे सगळे बोलतात की आज बंद आहे. आपला दिवस एवढा चांगला जायला असं कधी होते का? काय ना काय होते. रात्री 10 वाजेपर्यंत तिच्या पप्पाला मनवला. पोरीने मार खाल्ला. शिव्या खाल्ल्यात. रडली मी. मला दाखवाय ना. थांब जरा. कसं दाखवू आता. थांब. रडली मी. एवढं मनवलं माझ्या हातात आहे. कांड वही हो जाता. एवढी रडली माझ्या पप्पांना मनवला. लास्टला परमिशन भेटली आणि आता कर्नाळा बंद आहे. काय करायचं? आता कर्नाळा बंद आहे. आता कुठे जायचं. जीव माझं गेला. चला बघू आपण पुढे जाऊन काय ते. तोंडात ना धुवा निघते. बंद आहे आज. थोडंसं खोलत पण नाही लोक. थोडंसं खोला. आम्ही जातो. ही बघा आम्हाला घे बोलले आणि बघत पण नाही. अगं तिला काय ना दाखवत असते ते अशीच वाटते. काय माहिती. आमच्या अख्खे पक्षी उडालेत. पक्षी बघायला आले का? जीव गेला. आता कुठं जायचं काका? गाईज कर्नाळा बंद आहे आणि आता आम्ही काय ओला. एक मिनटं थांब. आता आम्ही काय होणार आहे. अरे मग आपण प्रायव्हेट करून जाऊ ना. गाईज बहुत दुःख की बात आहे. आता आम्ही काय कुठला ग. कलावंती. हा कलावंती असं विचार करते. पण ती विचारच आहे वाटतं. इकडेच आम्ही घुटमळतोय कधीपासून. कॅमेरा तरी आहे का चांगला. ये ओला ॲप करा ना. ओला घ्या ना. नेटवर्क हा इकडं. त्याच्यात आहे ना ओला. फायनली आपला पचका झाला आहे. पचका असा झाला आहे की विचारू नका गाईज. आता रडायलाच येते बघा. एवढा अगं थांब ना जरा. गाईज आमचा पचका झाला आहे. इकडं काय कर्नाळा बंद आहे. 31 लोकांना त्यांना असं वाटते की ना लोक दारू पिऊन येतात. पण आमचे बॅग चेक करू शकता. आम्ही कुठं दारू पिणार आहे. आमचं थोबड आहे का दारू पिण्याचा. आणि तसं पण एवढं 1 तास चढून कोण दारू पिणार आहे वरती जाऊन. तेच लोक जाणार घरी दारू पिणार. आम्ही पाण्याशिवाय आणलं पण नाही. स्ट्रक्चर कोल्ड्रिंक पण आणलं ते पण पिऊन आलो. एकतर माझा उपवास आहे. मी जेवणार पण नाही ना वाटतं दारू पिणार आहे. काय बोलायचं. मी तर पाणी पण नाही आणलंय. व्हिडिओ मध्ये दिसत नाही गाईस पण येतंय वाफ. चला चला चला.
तर गाईज आम्ही परत आलो पनवेल स्टेशनला. आता कुठे झालो? कलावतीला. कंप्लीट करून आलो आम्ही. कुठे? फुलवंती. फुलवंती मधुबंती. आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या ट्रेकला, कारण की आपल्याला आता 9 वाजलेत आणि आमच्या घरी माहित नाहीये की कलावंती काय कन्हेरी बंद कर्नाळा बंद आहे. मग आता आम्ही दुसऱ्या ट्रेकवर जाऊ. गाईज आता आपण चाललो आहेत कलावंती कोटला, कारण की कर्नाळा बंद आहे. आमचा खाऊ बघा ओपन आहे आज. कन्हेरी नाही, कलावंती कोट ओपन आहे. आणि गाईज मला आपला आणि माझा उपवास आहे गाईज. यांनी एवढं आणलंय. 3-4 तास लागतात पोहोचायला. इथं पोहोचायला मी वरती जायला. हॅलो गाईज, आता आम्ही कुठं आलो? शेडूम. हां तिथे कुठेतरी आले. मला कधी परवा दाखवणार आहे. अगं ती बोलत होती ना फुलवंती काय? कलावंती. आता कलावंतीवर चाललोय आम्ही रिक्षा करून 50 सीट. आता डेस्टिनेशनवर पोहोचून आम्ही परत व्हिडिओ करू. हे बघा गाईज नजारा. अजून काय दाखवण्यासारखं नाही आहे म्हणून हे दाखवतोय आम्ही. त्या साईडून नाही ना दाखवू शकत. मस्त आहे ना. लोणावळा 1 किलोमीटर. चला मी लगेच बघ एका दिवस. हॅलो गाईज, आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. नको येऊ मग. चला आता आपण पोचलोय याच्यावरती. हे बघा काका पण एक व्हिडिओ काढतात त्यांची. लगेच आता ही पण मला पण काढते. चला मला पाठवा. वरून कसं दिसतंय? याचा एक फोटो स्टॅटिक स्टोरी ठेवायला. कोमल हे सगळे येत या. कोमल ब्लॉग मध्ये सगळे येत आहे. आम्ही जे दिवस धरून टाकतो हा आणि लोकांसाठी ना आम्ही आम्हाला बघण्यासाठी टाकतो. आठवणी म्हणून. आम्ही अशी चांगल्या गोष्टी नाही घेत. तेच आम्ही एस्थेटिकच्या पाठी नाही लागत. एकदम प्युअर ब्युटी. एकदम असं शिस्तीतच आलं पाहिजे वगैरे असं नाही. पाठी लागत नाही. 350चा टॉप घेतलाय आमचा तसा. आपल्याला पूर्ण चढायचं ना. आपस पण आहे. हा चला आपण आता नेक्स्ट सीन मध्ये. ओपन मॅगी खाऊया. कोणाचं काय नाही सगळे. हे बघा इकडे काय दिसलंय आम्हाला. उसे का सिक्योरिटी में हूँ. गाईज अख्ख्या रस्त्यात कोणीच नाही, आपणच आहेत. बोल पड़ी ते आहे ना. ए भाई नहीं, मम्मी को बताऊंगी मैं. शर्मिला बोल पड़ी. स्वतः बोलली होती ना ही बसमध्ये. हे बघा प्रबळगड. हे बघा रस्ते बघा कसे आहेत. अगं बोल काहीतरी. पेप्सी गाइस. 1 रुपए की पेप्सी. कोमल हमारी सेक्सी. सुजाता. हे बघा गाईज डबे वगैरे घरूनच आणलेत आम्ही. हे पकड. मला बस ना. तेच तर अरे टॅमॅटो का आणलं काय माहिती. माझी मम्मी नाही ते ह्याच्यासाठी आणला होता भेलसाठी. अच्छा पण काय चाकू नाही आणलं ना. काय बोलली? चुपचाप खा. शबीरा तू खा ना तुझा साबुदाणा. थांब ना. खायचं मनाशी करू नको. हे बघा गाईज उपवास आहे माझा म्हणून. दही नाही आले. थांबा तू लस्सी छान. काय सुकट आहे का? हो नाही मी सुकट नाही खात. सुकट नाही तर शेंगदाण्याची चटणी आहे. हा हे खातो. हे बघ टॅमॅटो पण सोडणार नाही. भेळ बनवायची होती गाईस, पण सुरी बिरी विसरलो. आता टमाटर तसाच खान चालला. कांदा पण खाल्ला. तुझ्या जिभेने कापला. नको. बापरे नाही तिच्या जिभेला दारे.
दादाने आमचा आउटफिट चेंज केलाय. वॉशरूमला जाऊन कचरा उचलला. माझा भाऊ बघा माकड दिसतो. थांबा तुम्हाला दाखवते. बघा कसा पाठी कसं दाखवू. 11 चपात्या 11 चपात्या. हे बघा या रस्त्याने आपल्याला वर जायचं. इथूनच जायचं ईशा. हा मग तिकडूनच वर जायचंय. शॉर्टकट दाखव. बॉटल राहिला काय कॅमेरा. माझा फेस बंद कसं करू. आप जो भी चढ़ सकते पर कोई पार्टनर नहीं यार. बस झाला. बघा काही ज्या पोरी या झोक्यावर बसला खाली गेला. माझं काढशील. पण तुझ्या याला बरं आहे ग. वर तर येत त्या बसल्या खालीच गेला. अरे तो पाठी पण आहे झोका. दादा बसलाय बघ. सगळ्याकडे धोका आहे. हे बघा एक घर पण दिसलं आम्हाला. यो तुटेला तिथेच जोरात पडेल. झोकात काय जोरात आहे. ना म्हणा पण घे. जा त्याच्यात बस जा. मला लागे पण दांडी सुटते. ए पकड ना कॅमेरा. मी जाते तिकडे. घे रे, ये गं. चालूच ठेव. कमिंग गर्ल कमिंग. दादा बाबा त्या भावाला पण घे रे. आमचा एक फोटो पण काढ. इथं जेवायला पाहिजे आपण. एक कट कर आणि फोटो काढ. आम्ही दमलो आणि इकडे बसलो आता. मॅडमचा उपवास आहे. माझा पिते. नजारा कसा ब्लॉग साठी. नजारा बघा गाईच. अजून आम्हाला काका दाखव. काका पण दमले आहेत. काका पण दमलेत. आता वरती अजून चढायचं आम्हाला. दोन भाऊ आताच वाट लागली आमची. फुल हवा टाईट झाले. खतम खतम. हे बघा इथे दुकान पण भेटलं मला एक. दिसतंय का. हे गेले केळीची झाडं बघायला. जसं काही कधी बघितलीच नाही. हा मला बोलतात फुलं दाखवते. आम्हाला पण घेत जा. हा ये. त्याला बसू नका. चला लवकर बसते. अरे त्याच्यात फोटो काढ. तू बघितलेला का रे आमचा हाजी मलंगचा व्लॉग. तिने नाही दाखवलं मला. तेच कसा झोका भेटलाय आम्हाला. इकडे बघ. आणि झाड बघा कसं आहे. आणि ही आमची ब्लॉगर उडता ही फिरू. आणि तुम्हाला केळी बघायची आहेत गाईच. ह्या गाईच केळी. आणि ही बघ नेवला चढ गया है झूले के ऊपर. बघा गाईच रस्ता बघा. हे बघा 2 बॅगा. घरातून एक पण नाही आणली पण आता 2 आहेत. ये तू पण ये मी कुठे बसू. जा ना तू पण जा. नाही जा. बस इथं उथं पण काढला चालते ना. ये शर्मिला. हे बघा फोटो काढतोय. इकडं बघ. अरे इकडं बघ पूर्ण. आता तुला एक पोज करायचं ठीक आहे. असं हात असं कर. 3 बोललो ना. असं पाठी करायचं. बस एवढं नाही का तुला. आता मी शर्मिला देख. मैं अगर तेरे को इधर से धक्का दे दूंगा ना प्रॉपर्टी का 2 हिस्सा हो जाएगा. प्रॉपर्टी है अपने पास. देख इधर देख. हेयर फॉल हो हे लवकर हा, मला पण काढायचंय. बस गाईस तुम्हाला इथे माकडं दिसत असतील तर ठीक. पण खूप आहे तिथे. हे बघा. तिथं पण खूप माकडे आहेत गाईस. हे थांबाय माझ्यासाठी. हे बघा गाईस आम्ही एवढे वरती आलोय आणि सगळे दमले. आणि कोणीतरी किती सुंदर हे आर्ट बनवलंय. किती वरती. बघा गाईज आता आम्ही इथे आलोय. असा सेम जागा कुठे होती. हाजी मलंगला होती. बघा याचा आवाज बघा. ए तो गाणं रिक्षावाले कुठला दूधवाल्यांनी वाजवली घंटी. दूधवाल्यांनी वाजवली घंटी. आवाज ऐकून उठला बंटी. नरेंद्र मोदी. हे पाहिजे रिक्षावाला बघताय. रिक्षावाला माझी बघतोय. थांबा थांबा.
गाईज खूप सारे कुत्रे आले आणि आम्हाला त्याला लागलाय झोपून घाबरले. गेला त्याला ते बघ तो बघ छटतो चाळून देवी. मला हे याला काढ्या यार लवकर. चल 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 चल. ए काळ्याला सोडा ना कुठेतरी. चल चल. अरे तो जे दिला कोमल जायचं कुठून? गाईज इथे कोणतरी राहत आहे. घर आहे तिकडे. हे बघा. हो, इथे जायचंय. नाही नाही ते बघा तिकडे लिहिलंय बोर्ड मध्ये लिहिलंय बघा. ए गपरा. बहीण भाऊ मिळाले. एवढ्या वरती कोण राहत असेल? मी. हा शुभ विवाह. चला चला चला. हे बघा छोटी पोरगी दिसली. अगं बाई लाजली. सेम टू सेम टाइम. माझा पहिला खरंच नको जाऊ. तो येतो इकडं. येऊ दे ना गं. गाईस इथे सलमान खान पण आलेला. तिथं आम्ही आलो. आपल्या चेहरा दाखव. हे बघा. हे बघा काका किती बाई बाहेर बसली. खाली पण आहे. खाली आहे ना ह्यो? खाली आहे ना ह्यो? कोण आहे? खालीच आहे खाली आहे. हा पण कोणतरी आहे. कोण आहे? हा तो पण ऍक्टरच आहे कोणतरी. बघू मला बघू दे मला माहिती. सलमान खान गेलाय. हा. एवढे पोचलोय आम्ही. डब्बा वगैरे आहे का आपल्याकडे? किंवा प्लेट वगैरे डब्बा किंवा प्लेट. नाही का रे? पाणी द्यायचं रे याला. चिमग्या काय कलावती. कलावंती कलावंती दुर्गमध्ये आमचा हा टुरिस्ट गाईड आहे. चलो दोगेश भाई. आम्ही यांचं नाव ठेवलं आहे दोगेश भाई. नाव कसं युनिव्हर्सल नाव. येस युनिव्हर्सल नाव दोगेश भाई AK कल्लू कालिया. आता आम्हाला हा थोडा रस्ता दाखवतोय. थोडा नाही म्हणजे पूर्णच दाखवतोय. कधीपासून चालतोय आमच्यासोबत. दोगेश भाई दोगेश भाई दोगेश भाऊ पण नाही देत. हे बघा गाईस कसं चढायला आहे. जीव चाललाय आमचं सगळ्यांचं. काही 2-3 वाजले की डायरेक्ट घरला निघायचं. अजून किती टाइम लागेल काकी? हे बघा गाईस कुठून आलोय. बोल ते बोला ना सलमान खान शाहरुख खान. मम्मी पप्पा. मेलोडी वरती या वरती जेवायला. बिबट्या वाट बघतोय तुमचा. बिबट्या वरती. गाईस आतमध्ये एक गुफा आहे इकडे. दाखवून जा. नाही ना जा ना दाखवून. काय आहे काय? बरं ते परत कुठे जाऊ. अजून कोणला आवाज दिला? मला वाटलं आलोक. आमचे पप्पा आम्हाला वरती पाठवत नव्हते पण आता एक छोटी मुलगी ती पण चढून आली आहे वरतून. मी दाखवते तुम्हाला तिचा फेस. ती बघा ती छोटी मुलगी इथून चढली तिथपर्यंत एंड पर्यंत. अजून जास्त करतोय. हे बघा गाईज वरती जाण्यासाठी आम्हाला नाही बोलतायत पप्पा. थोबाडे बघा यांची. अगं काहीच कठीण नाही. याच्यापेक्षा खाली कठीण आणि ही छोटी मुलगी जाऊन आली वरती. तरी नेत नाही. हिला ब्लॉग मध्ये यायचंय म्हणून उभी राहायला गेली. नाही नाही नाही. हे बघा दादा बघा. बायका जाऊ शकतो तू मुली का नाही? गाईच मला माहितीये का पप्पा हे लोक पुढे गेलते आणि आम्ही तिघी पाठवून गेलो. कुठे पण दाखवू का मी तुम्हाला? मी नव्हती गेली. ही नव्हती इथेच आली. बसून होती. अरे बॅक कॅमेरा ऑन कर. थांबा बॅक कॅमेरा फोटो रोग दिसतोय का तिथपर्यंत आम्ही तिघी गेलेलो. म्हणजे नंतर हे पण होते पण खूप फाटली आमची. बघा पूर्ण खोल आहे खाली. मला असं वाटत होतं की आम्हाला म्हणजे खूप होणार नाही पण एवढं पण काय हार्ड नव्हता. इझीच होता. त्यांनी सांगितलं म्हणून नाही हे लोक हे करतात ना. जेवण आहे ना पण हे प्लास्टिक बिस्टिक काहीच नाही. बॉटल पण नाही. रिटर्न जाताना बघा आम्हाला काय भेटले. खूप सारे
कोमल तुझा नाक येते मध्ये. जास्त ब्लॉग नाही आता काढत मी, दमली आहे खूप. 1-2 सीन घेते फक्त. ए चैन खोल बॅगीत भरून नेतो का? अरे काठी काढायची घाबरतात काठी म्हणून. ब्लॉगर हे आलं पाहिजे. हा तू ब्लॉग बघ, येईल तुझा. मी नाही सांगत, मला चॅनलचं नाव पण नाही सांगितलं. आम्ही तुला पाठवते. नाही बी काढा, हे पकडा. कोमलबाई हे म्हणतील असं कोण मला घेतलं नाही. आता आम्ही जस्ट खालती आलोय आणि सगळ्यांचं हालत बघा, सगळे थकलेत. कोमल तर ट्रॉमाटाईज झाली आहे बिचारी. पाय खूप दुखतात आमचे. आणि बस आता मॅगी खायला बसलो आम्ही. गाईज व्लॉगच्या स्टार्टिंगला कोमल बोलली होती मॅगी खाऊ आपण, शेवटी खाल्लीच तिने. ही बघ अशी चोरून चोरून खाते. ढापेलाच कोणतरी मॅगीची पप्पी घेते आवाज करून. हा नाही. अरे बस ना अजून. आता आम्ही घरी चाललोय, खूप खूप थकलोय. हे बघा, घेऊ नको मला. शिरूड काहीतरी आता नाही, पहिले शेडूंगला जाऊ, मग तिकून बस पकडू, मग ट्रेन पकडू, मग तिकून परत रिक्षा पकडू, मग घरी जाऊ. बरोबर. नजारा बघा, नजारा. हॅलो गाईज, आता आम्ही पनवेल स्टेशनवर आहोत आणि आता ब्लॉगचं एंड करायला लागेल आपल्याला. आणि आज आम्ही खूप मजा केली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि हॅपी न्यू इयर गाईज.